सर्वप्रथम माझ्या हुशार, गुणवंत आणि शिस्तप्रिय विद्यार्थ्यांना माझा नमस्कार. मी विशाल सर, सरचे स्वागत करत आहे आपल्या स्टडी अप या यूट्यूब चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वीतील जे काही विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना आपल्याला सिलेबस समजून सांगायचा आहे. तरी आपण इयत्ता 10वीला असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पाठवायचा आहे. मग या व्हिडिओमध्ये जे काही विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा जो काही सिलेबस असेल, हा सिलेबस आपल्याला समजून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला सिलेबस सुरू झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थितरित्या हे पॉईंट्स, यामध्ये असणारे जे काही पॉईंट्स असतील ते योग्यरित्या समजून जातील, हे समजून घ्यायचं आहे. मग पहिलं आपण मुखपृष्ठ बघितलं तर विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 10वी भाग 1चा आपल्याला बघायचं आहे. मग इथे एक प्रयोग दाखवलेला आहे. याच्यात असणारे जे काही वायू असतील, हे वायू हायड्रोजन वायू असेल किंवा कार्बन डायऑक्साईड वायू असतील, यांची अभिक्रिया काय केलेली इथे समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर इथे एक डोळा दिसतोय अग्निशामक, त्यानंतर अग्निपेक्षक दिसतोय, त्यानंतर जे काही लहरी असतील, जसं विद्युत चुंबकीय लहरी असतील, ते प्रयोगाच्या माध्यमात दाखवलेलं आहे. पुनरायन दाखवलेलं आहे. त्यानंतर जो काही मिथेन असेल, या मिथेनचं स्ट्रक्चर दाखवलेलं आहे. आणि खाली आहे ते उष्णता आणि विशिष्ट उष्माधारकता हे दाखवलेले किंवा प्रकट उष्मा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग आपण अनुक्रमणिकेनुसार जर गेलो, पहिलाच पार्ट आहे आपल्याला गुरुत्वाकर्षण. मग गुरुत्वाकर्षण हा आपल्याला बोर्डाच्या नियमानुसार बघितलं तर आपल्याला 5 मार्काला येत असतो. मग यामध्ये असणारे जो काही न्यूटनचा इनव्हर्स लॉ असेल, औष्णिक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत असेल, त्यानंतर पृथ्वीवरती जे काही जीचं मूल्य असतील ते मूल्य आणि त्यांच्यावरती परिणाम करणारे घटक आपल्याला समजून घ्यायचे. त्यानंतर मुक्तिवेग आणि मुक्तपतन हे व्यवस्थितरित्या समजलं तर तुम्हाला जो काही बोर्डाचा पेपर येईल, त्या बोर्डाच्या पेपरमध्ये 5 मार्कासाठी हा धडा विचारला जात असतो. त्यानंतर दुसरा आहे मूलद्रव्याचे आवर्त वर्गीकरण. म्हणजे काही मूलद्रव्याची आवर्त सारणी असेल, या आवर्त सारणीचं विशेष करून वर्गीकरण केलेलं आहे. तो बोर्डाच्या नियमानुसार आपल्याला 7 मार्काला विचारला जात असतो. काही वेळेस हे कमी जास्त होऊ शकते, ती एक मार्काने कमी जास्त होतील, पण थोडं जास्त काही फरक पडत नाही. मग या मूलद्रव्याचे वर्गीकरण करत असताना त्याच्यातलं मेंडेलीव असेल, न्यूलँड्स असेल किंवा मेंडेलीवची आवर्त सारणी असेल, डोबे रायनर असतील, यांचे जे काही त्रिके असतील, अष्टके असतील किंवा मूलद्रव्याची आधुनिक आवर्त सारणी असतील, या सारणीचा वापर करून आपल्याला वेगवेगळे प्रश्न येतील किंवा वेगवेगळे अनुअंक असतील, त्याच्यातले असणारे इलेक्ट्रॉनिक स्वरूपन हे आपल्याला ओळखायचं आहे. जेणेकरून आपल्याला अभ्यास असं करायचा आहे की याच्यातले 7 पैकी 7 आपण मार्क घेतले पाहिजे. त्यानंतर रासायनिक अभिक्रिया व समीकरणे, हा आपल्याला 6 मार्काचा धडा येत असतो. मग रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणे जर म्हटलं तर रासायनिक अभिक्रिया, ज्या काही अभिक्रिया असतील, मत्स्ययुग असेल, विस्थापन असेल, उष्मादायी असेल, उष्मग्राही असेल, ऑक्सिडीकरण असेल, विस्थापन असेल किंवा शपन असेल, रेडॉक्स अभिक्रिया असतील, या ज्या 6 अभिक्रिया आहेत, या 6च्या 6 अभिक्रिया आपण करणार आहोत. आणि नंतर त्याच्यातले असणारे जे काही शाब्दिक समीकरण असतील, हे शाब्दिक समीकरण आणि समीकरण संतुलित करणे, हे या पाठात जर तुम्ही व्यवस्थितरित्या केले तर तुम्हाला बोर्डाचा जो काही 6 मार्काचा धडा येईल, त्याच्यात हमखास 6 पैकी 6 पडतील. त्यानंतर चौथा आहे विद्युतधारेचे परिणाम. मग विद्युतधारेचे परिणाम, त्याच्यामध्ये 5 मार्काचा धडा आहे. मग याच्यामध्ये येणारे जे काही उजव्या हाताचा नियम असेल, डाव्या हाताचा नियम असेल, विद्युत चलित्र असेल, विद्युत जनित्र असेल, दृष्टिक धारा असतील किंवा प्रत्यावर्तिक धारा असतील, यांचा जो काही फरक असेल, हा फरक आपण व्यवस्थितरित्या समजून घ्यायचा आहे. त्यानंतर 5वा आहे उष्णता. मग उष्णतेचा जर विचार केला तर आपल्याला अप्रकट उष्मा, पुनरायन
आणि मेन म्हणजे पाण्याचे असंगत आचरण हे कुठं आपल्याला मिळणार आहे? उष्णतेमध्ये मिळणार आहे. मग विशिष्ट उष्माधारकता म्हणजे काय? किंवा दवबिंदू, तापमान, आर्द्रता हे या पाठामध्ये कव्हर करणार आहोत. त्यानंतर 6वा आहे प्रकाशाचे अपवर्तन. 8वी 9वी पर्यंत आपण प्रकाशाचे परावर्तन बघितलेले होते. आता प्रकाशाचे अपवर्तन बघायचे. मग याच्यात निर्मिती होत असताना जे काही इंद्रधनुष्याची निर्मिती असतील किंवा तारे लुकलुकतात हे आपल्याला या पाठामध्ये समजून घ्यायचं आहे. त्यानंतर 7वा धडा जो काही भिंग व त्यांचे उपयोग. मग भिंग व त्यांचे उपयोग, मग त्यामध्ये असणारे जे काही भिंग असतील हे भिंगाची निर्मिती कशी झालेली आहे. मग 2च भिंग आपल्याला लक्षात ठेवायचे, अंतर्वक्र भिंग आणि बाह्यवक्र भिंग. मग 10वीला आल्यानंतर बाह्यवक्र भिंगाचे जास्त पॉइंट्स आपल्याला त्याच्यामध्ये आहेत. मग त्याच्यातून मिळणाऱ्या ज्या काही प्रतिमा असतील त्या प्रतिमा आपल्याला समजून घ्यायच्यात. नंतर ना भिंगाचे SI पद्धतीने एकक युनिट काय असतील ते आपण या पाठात समजून घेऊ. नंतर ना बहिर्वक्र भिंगाचे जे काही उपयोग असतील हे उपयोग आपण या पाठामध्ये करून घेणार आहोत. तो पण बोर्डाच्या नियमानुसार 7 मार्काला धडा आहे. त्यानंतर 8वा आहे धातू विज्ञान. मग धातू विज्ञानाचा जर विचार केला तर आपण जे काही पदार्थ वापरत असतो त्या पदार्थांचं शुद्धीकरण करण्यासाठी या विज्ञानाचा वापर केलेला आहे. मग याच्यात येणारे चुंबकीय, अचुंबकीय, विपिलिन टेबल, फेनर पद्धत यासारख्या ज्या काही पद्धती असतील किंवा धातूचे ज्या काही रिॲक्शन असतील ह्या रिॲक्शन आपल्याला यामध्ये समजून घ्यायचे. तसेच ते धातूचे भौतिक गुणधर्म आणि रासायनिक गुणधर्म आपल्याला अभिक्रियांच्या मार्फत समजून घ्यायचे. आणि अधातूचे गुणधर्म, भौतिक गुणधर्म आणि रासायनिक गुणधर्म. रासायनिक गुणधर्म हे रासायनिक अभिक्रियांच्या मार्फत यामध्ये समजून घ्यायचं आहे. त्यानंतर कार्बन आणि संयुगे. कार्बनी संयुगे मग हा पण आपल्याला 6 मार्काचा धडा येत असतोय. मग त्याच्यात असणार अल्केन, अल्किन, अल्कलाईन, हायड्रोकार्बन्स, एकेरी बंध, दुहेरी बंध, तिहेरी बंध हे पॉइंट त्याच्यात कव्हर करायचं आहे. त्यानंतर अवकाश मोहीम. अवकाश मोहीम जर आपण विचार केला तर त्याच्यात असणारे जे काही उपग्रह भारताने पाठवलेले आहेत या उपग्रहाचं जे काही सुविधा आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या असतात, जसं की पृथ्वीचं निरीक्षण असेल, दळणवळण असेल, इतर मोहीम असतील, हे या अवकाश मोहिमेमध्ये समजून घ्यायचं आहे. मग जर का समजा तुम्ही भाग 1चा जर अभ्यास करत असाल तर पहिला हा भौतिकशास्त्राचा आहे, दुसरा हा आपल्याला रसायनशास्त्राचा येईल, तिसरा पण रसायनशास्त्राचा येईल आणि 9वा आणि 8वा हे रसायनशास्त्राचे येत असते ते. आणि बाकीचे उरलेले हे कशाचे येत असते ती फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्रामध्ये येत राहतील. मग विद्युतधारेचे परिणाम असेल, उष्णता असेल, प्रकाशाचे अपवर्तन असेल, भिंग असेल, गुरुत्वाकर्षण असेल, अवकाश मोहीम असतील, हे कशात येत असते ते भौतिकशास्त्रामध्ये येत असतं. ते जेव्हा आपण प्रकाश याचं प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण बघू तेव्हा त्यांचं विभाजन कशा प्रकारे होतंय ते पण आपण समजून घेऊ. त्यानंतर हे बॅक साईड आहे. पुढील भाग हा विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 10वी भाग 2 यामध्ये जे काही मानव उत्क्रांत होत गेला हे दाखवलेले आहे. पवनचक्की विद्युत निर्मिती करण्यासाठी हरित ऊर्जेच्या दिशेने. परत प्रदूषण, हे प्रदूषण व्यवस्थापन कशा प्रकारे करायचं. बीजकरण म्हणजे जे काही नवीन सजीव तयार होत असतोय तो कशा प्रकारे तयार होत असतोय. आणि आपत्कालीन स्थितीत एखादी आपत्ती आल्यानंतर आपण प्राथमिक उपचार कशा प्रकारे करायचा ते समजून घेतलंय. नंतर ना आपलं मानवी शरीर, श्वसन पद्धती, रक्तभिसरण संस्था यानुसार प्राण्यांचे काही गट केलेले आहेत. हे गट आपल्याला समजून घ्यायचे आहेत. जर अनुक्रमानिकेनुसार जर गेलो तर पहिलंच आपल्याला दिसते आनुवंशिकता व उत्क्रांती. आनुवंशिकता आणि उत्क्रांतीचा जर विचार केला तर इयत्ता 9वीलाच आपण आनुवंशिकता आणि परिवर्तन बघितलेलं असेल. मग याच्यात असणारे जे काही प्रतिलेखन, भाषांतर आणि स्थलांतर असतील हे स्थलांतर आपल्याला समजून घ्यायचंय. नंतर ना मानव कसा उत्क्रांत होत गेला हे पण समजेल.
त्यानंतर उत्क्रांतीचे काही 6 पुरावे दिलेले आहेत. त्याच्यातील 3 अगदी महत्त्वाचे ते बोर्डाचे आवडणारे प्रश्न आहेत, त्यांच्यावरती जास्त भर द्यायचा आहे. त्यानंतर सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1. मग मानवी शरीर आहे, या शरीरातील योग्य प्रकारे प्रथिने, कार्बोदके आणि स्निग्ध पदार्थांचा वापर करून आवश्यक असणारा जो काही कार्बन चक्र असतील हे समजून घ्यायचं आहे. आणि ग्लुकोजचं टप्प्याटप्प्याने जो काही विघटीकरण झालेलं आहे तो पण या पाठामध्ये कव्हर होईल. सूत्री विभाजन आणि अर्धगुणसूत्री विभाजन हे पण या पाठामध्ये होत असते. ते हा जो दुसरा धडा आहे हा आपल्याला 5 गुणांसाठी विचारला जात असतो. त्यानंतर तिसरा आहे सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2. सजीवातील भाग 2चा जर विचार केला तर ज्या काही मानवी क्रिया असतील, जसं उत्सर्जन प्रक्रिया असतील किंवा फलन प्रक्रिया असतील, ऋतुचक्र असतील किंवा आधुनिक तंत्रज्ञानातून IVF असेल, यासारख्या संकल्पना आता पुढे आलेल्या आहेत, त्याच आपल्याला या भाग 2 तिसऱ्या धड्यामध्ये बघायच्या आहेत. त्यानंतर पर्यावरण व्यवस्थापन, जो काही पर्यावरण आहे या पर्यावरणाचा ऱ्हास होत गेलेला आहे, याचं योग्य प्रकारे व्यवस्थापन करण्यासाठी हा आपल्याला धडा 5 मार्काला येत असतो. 5वा आहे हरित ऊर्जेच्या दिशेने. हरित ऊर्जेच्या दिशेने जर गेला तर ही जी काही विद्युतधारा निर्मिती असते ही आपण वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतोय, जसं अणुविद्युतधारा, औष्णिक विद्युतधारा. मग हे जे काही कोळशापासून, अणूंपासून जी काही लाईट तयार होत असते, ही लाईट आपल्या पर्यावरणावरती तयार होत असताना पर्यावरणावरती विपरीत परिणाम घडत असते ते, किंवा हानिकारक परिणाम होत असते ते. मग त्यांच्यासाठी आपल्याला हरित ऊर्जेच्या दिशेने जायचंय. मग पाण्यापासून जलविद्युत निर्मिती, पवन ऊर्जा असतील किंवा सौर ऊर्जा असतील, ह्या सौर ऊर्जा आपल्याला काय करायचे या पाठामध्ये समजून घ्यायच्या आहे ती. त्यानंतर 6वं आहे प्राण्यांचे वर्गीकरण. मग प्राण्यांचे वर्गीकरणाचा जर विचार केला तर जे काही प्राणी असतील या प्राणी संघाचे 10 गट केलेले आहेत. मग या 10 गटांमधून आपल्याला समपृष्ठ आणि असमपृष्ठ, मग समपृष्ठ प्राणीरज्जूचे जे काही 10 पॉइंट आहे ते 10 गट केलेले ते, त्याच्यातले 4 पॉइंट एकदम महत्त्वाचे आहेत ते पण आपण व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. हा जो धडा आहे हा आपल्याला 5 ते 6 मार्काला विचारला जात असतो. त्यानंतर 7वा आहे ओळख सूक्ष्मशास्त्राची. म्हणजे एवढे काही सूक्ष्मजीव असतील, हे सूक्ष्मजीवांचं आपल्या सजीवांसाठी आवश्यक असणारे जे काही घटक असतील किंवा त्यांच्यापासून मिळणारे जे काही वेगवेगळे पदार्थ असतील, हे पदार्थ आपल्याला त्यांच्यातून समजून घ्यायचं आहे. त्यानंतर 8वा धडा पेशी विज्ञान व जैविक तंत्रज्ञान. पेशी विज्ञानाचा जर विचार केला तर आपल्या ज्या काही मूलपेशी असतील, या मूलपेशींपासून आपण शरीरातील वेगवेगळे अवयव तयार करू शकतोय किंवा काही अवयव हे दान करू शकतोय. परत आपण नवीन अवयव तयार करण्यासाठी ही जी काही प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया आपल्याला या 8व्या धड्यामध्ये समजून जाईल. त्यानंतर सामाजिक आरोग्य 9वा धडा. हा 9वा धडा आपल्याला जवळजवळ 6 मार्काला विचारला जात असतोय. 6 किंवा 7 लक्षात ठेवायचे. मग सामाजिक आरोग्य, जे काही आपलं आरोग्य असेल, टेन्शन असेल, मानसिकता असेल, व्यसनधीनता असतील किंवा सामाजिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक असतील, हे घटक आपल्याला या पाठामध्ये समजून घ्यायचं आहे. त्यानंतर 10वा आहे आपत्ती व्यवस्थापन. हा 5 मार्काचा धडा आहे. या 5 मार्काच्या धड्यामध्ये जे काही पूर्वकालीन आपत्ती असतील किंवा नैसर्गिक आपत्ती असेल, मानवनिर्मिती आपत्ती असतील, या आपत्तीचं योग्य प्रकारे वर्गीकरण करून त्याच्यावरती केलेल्या उपाययोजना आणि त्याचे परिणाम, असा आपल्याला प्रश्न विचारला जात असतो. हा पण आपण या पाठामध्ये समजून घ्यायचे. आणि आत्ताच तुम्ही जर फ्री असेल तर हे भाग 1 आणि भाग 2चं व्यवस्थितरित्या धडे वाचून घ्यायचे आहेत, जेणेकरून शिकवताना तुम्हालाच फायदा होईल. आणि आत्ताच जर हे धडे जर वाचले तर तुम्हाला समजल्यानंतर आपण इतर विद्यार्थ्यांपेक्षा जास्त पुढे जाऊ शकतो.
मग वाचायला लवकर समजणारे धडे कोणते? तर 10वा आपत्ती व्यवस्थापन, सामाजिक आरोग्य, ओळख, सूक्ष्मशास्त्राची, पर्यावरण व्यवस्थापन, हरित ऊर्जेच्या दिशेने. हे किमान हे 5 धडे तरी तुम्ही भाग 2 मधले व्यवस्थितरित्या वाचले पाहिजेत. त्यानंतर भाग 1 चा जर विचार केला तर भाग 1 मध्ये चांगले वाचून समजून घेण्यासारखे जे काही धडे असतील ते धडे हे उष्णता आहे, प्रकाशाचे अपवर्तन आहे, धातू विज्ञान आहे आणि अवकाश मोहीम आहे. हे 4 धडे केले तरी तुम्ही इतर विद्यार्थ्यांपेक्षा पुढे जाऊ शकता आणि नक्कीच 90 पेक्षा जास्त मार्क तुम्हाला बोर्डामध्ये मिळू शकते. चला थांबूया या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.